महिने निद्रावस्थेत आणि 6 महिने जागृतावस्थेत असे. परंतु लंकेवर ओढवलेल्या संकटामुळे लंकाधिपती रावणानं कुंभकर्णाला अकाली जागृत करण्याची सेनापतीला आज्ञा केली. लंकेच्या वीर योद्ध्यांनो, आपल्या प्रिय लंकेवर ओढवलेल्या या संकटाच्या निवारणासाठी महाराज कुंभकर्णांना जागृतावस्थेत आणणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु सावधान, आपण कुंभकर्ण महाराजांना अकाली जागृतावस्थेत आणतोय तेव्हा पूजन म्हणून त्यांनी आपलाच स्वाहाकार करू नये यासाठी दक्ष राहा. कुंभकर्ण महाराज जागे व्हा, जागे व्हा, कुंभकर्ण महाराज जागे व्हा. लंका रक्षक कुंभकर्ण महाराज जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. कुंभकर्ण महाराज जागे व्हा. दानव कुलमणी जागे व्हा, जागे व्हा महाराज, जागे व्हा, जागे व्हा महाराज, जागे व्हा, जागे व्हा महाराज, जागे व्हा. अतुलनीय सामर्थ्याचे स्वामी कुंभकर्ण महाराज जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. कुंभकर्ण महाराज जागे व्हा. अथक प्रयत्न करूनही कुंभकर्ण जागृतावस्थेत येईना हे पाहून सेनापतींनी एक युक्ती केली. सुग्रास लाडवांनी भरलेली थाळी कुंभकर्ण महाराजांच्या नाकाजवळ न्या. लंका नायक जागे व्हा, चला भोजन घेऊन येऊ. चला 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 चला. कुंभकर्ण महाराजांना लाडू अतिप्रिय आहेत. चला 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 चला. महाराज जागे झाले, महाराज जागे झाले. कुंभकर्ण महाराजांचा विजय असो, कुंभकर्ण महाराजांचा विजय असो, कुंभकर्ण महाराजांचा विजय असो. आम्हाला अकाली जागृत करण्याचं धाडस कोणी केलं? क्षमा करा महाराज, क्षमा करा. लंकेवर घोर संकट ओढवले म्हणूनच आपल्याला अकाली जागृतावस्थेत आणण्याचा आदेश लंकाधिपतींनी दिला. महाराज, लंकेवर घोर संकट कोणाचं हे दुस्साहस? आमचे प्रिय भ्राता लंकाधिपतींना सांगा, चिंतामुक्त व्हा. आम्ही शत्रूचा सर्वनाश करण्यासाठी सज्ज आहोत. कुंभकर्ण महाराजांचा विजय असो, कुंभकर्ण महाराजांचा विजय असो, कुंभकर्ण महाराजांचा विजय असो. महापराक्रमी महाकाय कुंभकर्ण आणि प्रभू श्री रामचंद्र यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झालं.